सहकारी बँकेच्या माध्यमातून आपल्या खेड राजगुरुनगर शाखेला आज 100 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्तानं शताब्दीचा कार्यक्रम आपल्या सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील असतील, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गडे सर असतील, उपाध्यक्ष, सर्व संचालक, सर्व शेतकरी बांधव, सर्व सभासद सोसायट्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत या ठिकाणी आयोजित झाला होता. आणि त्यानिमित्तानं गेले 3-4 दिवसापासून तालुक्यामध्ये जे बोर्ड लोक पाहत होते, कार्यक्रमाची पत्रिका पाहत होते, त्यानुसार तालुक्यातील कोणत्याच इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं तर नाव नाहीच, परंतु तालुक्याच्या आमदारासहित कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी संस्था आहे, त्यांच्या सभापतीचं नाही, खरेदी विक्री संघ मोठा आहे, त्यांच्या अध्यक्षाचं नाही, पंचायत समितीच्या सभापतीचंही नाही, उपसभापतीचंही नाही, कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याचं नाही आहे. शिक्षण संस्था राजगुरुनगर आणि या परिसरात मोठ्या आहेत, त्यांची खाती त्या बँकेत शाखेत आहेत, त्यांचाही कुणाचा उल्लेख नाही. केवळ हा कार्यक्रम फक्त माझाच आहे, मीच ह्या कार्यक्रमाचा खर्च केला आहे असा आविर्भाव दाखवून माजी आमदार यांनी या कार्यक्रमाची दिशा बदलवली. बँकेचा इतिहास आणि गुणगौरव करण्यापेक्षा त्यांनी माझ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये टीका केली. गेले 2-3 महिने 4-5 वेळा त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन टीका करण्याचा प्रयत्न केला. मी कधीही त्याला उत्तर दिलं नाही, कारण जाणकार लोक म्हणायचे की टिंब भुंकतंय, आपण शांत बसायचं, आपण हत्तीसारखं चालायचं. आजही मी सगळ्यांना बरोबर घेऊन हत्तीसारखाच चालतोय, परंतु त्या भुंकणाऱ्यांना सुद्धा उत्तर देणं किंवा त्यांना बाजूला करणं हे सुद्धा गरजेचंच आहे. त्यामुळं प्रथमतः आपल्या तालुक्यातील ही राजगुरुनगरची शाखा 100 वर्ष, शताब्दी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बँकेला, शाखेला, सर्व संचालक आणि त्याचबरोबर सभासद, शेतकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. माजी आमदारांना आता हा बँकेचा त्यांचा शेवटचा पर्वकाळ आहे. 10 वर्षानंतर आता त्यांना उभं राहता येत नाही आहे संचालकांना. त्यामुळं बँकेचा गुणगौरव होता, शाखेचा होता की त्यांचा स्वतःचा होता माहीत नाही, कारण त्यांना आता सार्वजनिक कार्यक्रम घ्यायला कोणतंच ठिकाण राहिलेलं नाही आहे. बँकेला ते आता संचालक आहेत 5-6 महिने. मार्केट कमिटीच्या कार्यक्रमात त्यांना सहभागी होता येत नाही आहे, खरेदी विक्री संघाच्या होता येत नाही, पंचायत समितीच्या होता येत नाही आहे. स्वतः आमदार नसल्यामुळं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांना कोणी बोलवत नाही आहे आणि त्यामुळं त्यांनी बँकेच्या पैशावर आज हा मोठा कार्यक्रम करायचा प्रयत्न केला. माझ्यावर टीका करत असताना मी यापूर्वी त्यांना सांगितलं आहे की आपल्यात फार दम आहे, तर आपण आज महिला आणण्याचं कारण नव्हतं. आपण सांगितलं की महिला ब्रिगेड या ठिकाणी उभी केली. आदरणीय बाबासाहेब पाटील मंत्री महोदयांचा काल आपली एक व्यक्ती त्यांच्या बरोबर होती, त्यांनी मला फोन लावून दिला आणि त्यावेळेस म्हटले, आमदार साहेब उद्या मी राजगुरुनगरला येतोय, आपण या. म्हणून मी त्यांना सांगितलं की तालुक्याचे शेतकरी आणि संस्थांच्या मला म्हणणं आहे की आपण त्या ठिकाणी बँकेला शुभेच्छा आहेत, परंतु कार्यक्रमाला जाणं आपल्या कुणाचंच जर त्या ठिकाणी त्यांनी मानपान ठेवणार नसतील तर जाणं योग्य नाही आहे. त्यामुळं आम्ही कुणीच त्या ठिकाणी गेलो नव्हतो. राजगुरुनगर सोसायटीचे चेअरमन म्हणून हिरामनांना सातकर त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या मनातील सल अजूनही जात नाही की आपण पडलोय म्हणून. ते मंत्री होणार होते, आज भाषणात सांगितलं मी मंत्री होणार होतो, परंतु असं यांनी फसवलं, माझ्या जवळच्या सहकाऱ्यांनी फसवलं. तुम्हाला लोकांनी का फसवलं, तर तुम्ही सुद्धा त्यांच्याकडून आत्तापर्यंत अनेक व्यवहारांमध्ये त्यांचे पैसे लुटले, त्यांच्या जमिनी लुटल्या. ज्यांनी मदत केली त्यांनाच तुम्ही लुटल्यामुळं तुमच्याकडे लोक आता राहिलेली नाही आहेत. तुम्हाला नातेगोते या तालुक्यात किती आहे मला माहीत नाही, परंतु माझ्या नातेगोत्याबद्दल कायमस्वरूपी काढतात. त्यांना माझ्या नातेगोत्याबद्दल, माझ्या व्यवहाराबद्दल यापूर्वीच मी सांगितलं की अधिकार नाही आहे, कारण तुम्ही मला कधी 2 रुपये कधी कोणती मदत केलेली नाही आहे आणि भविष्यातसुद्धा तुमच्या मदतीची मला गरज नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कायम माझ्या विरोधात बरळ नाही, माझ्या विरोधात टीका करणे, कारण आता
हे फक्त सांगतात मला सत्य ते, पण यांना त्या तीनही पक्षाचं कुणीही एक नेता मी तिथं पाहतोय एकही जवळ करत नाही. केवळ बोलण्यातून बघतो, राहतो, करतो, चौकशी लावतो, या बोलण्यातच त्यांचं आत्तापर्यंत 15-20 वर्ष गेले. आणि 15-20 वर्ष त्यांना जी कामं करता आली नाही ती मी गेले 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये यापूर्वीसुद्धा सांगितली, सातत्यानं सांगत आहे. आणि त्याच माध्यमातून कालसुद्धा एक अधिवेशनाच्या दरम्यान मी त्या ठिकाणी तुम्हाला मी झाल्यावर मी किती वेळा अधिवेशनात खेड पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडवॉल आणि फर्निचरसाठी निधी पाहिजे म्हणून पाठपुरावा केला. काल तो निधी मंजूर झाला. यांनी माझी असतानासुद्धा DPDCचे हे सदस्य नसताना मी स्वतः DPDCचा सभागृहाचा सदस्य आहे, विद्यमान आमदार आहे, पाठपुरावा केला आणि 2.5 कोटी रुपये निधी आणला. खोट्या बातम्या करणे, खोट्या प्रेस नोट घेऊन त्या ठिकाणी वापवणे. परंतु तालुक्यातील जनता त्या खालच्या जर कमेंट पाहिल्या तर यांच्या बाजूने एकही व्यक्ती चांगलं म्हणायला तयार नाही आहे. आज मी त्यांच्यावर टीका करण्यासाठी या पत्रकार परिषदेत बसलोय अशातला भाग नाही. परंतु ज्या लोकांनी स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील, स्वर्गीय नारायणराव पवार असतील, स्वर्गीय बाळासाहेब शेटे असतील, कोईनकर साहेब असतील, त्याचबरोबर तत्कालीन चेअरमन लोणारी साहेब असतील, इतरही बँकेचे ज्यांनी ही बँक घडवली, जागा घेतल्या, जागा वाढवल्या, इमारती बांधल्या, ही बँक वाढवायचा प्रयत्न केला. स्वर्गीय नामदार अजितदादा पवार आल्यापासून या बँकेला प्रगती वाढत गेली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं मार्गदर्शन लाभत गेलं आणि पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील शेतकरी बांधव, दूध व्यावसायिक, शिक्षण संस्था, मार्केट कमिट्या, खरेदी विक्री संघ या सर्व सहकारी संस्थांची खाती PDC बँकेत या ठिकाणी यायला लागली. PDC बँकेचा वाढता आलेख हे होत असताना हे संचालक म्हणून गेल्याच्या नंतर यांना आपल्या स्वतःच्याच हक्काची बँक आहे की काय, मीच त्याचा मालक आहे असं वाटायला लागलं. आणि त्या बँकेमध्ये त्याचं जे सभागृह आहे कोणत्याही प्रकारची फी त्या ठिकाणी न भरता पक्ष कार्यालय म्हणून सभांसाठी त्या ठिकाणी त्यांनी वापरायला सुरुवात केली. आणि मग अशा पद्धतीनं या बँकेची आज 100 वर्ष पूर्ण झालेल्या शताब्दी वर्ष असताना त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील 100% लोक या ठिकाणी नाराज होती. त्या ठिकाणी आपण बँकेचे संचालक होते म्हणून सगळ्या आपले सचिव मंडळी, इतर पदाधिकारी, अधिकारी वर्गाला धमकावून आपली सोसायटी आली पाहिजे, आपण गावात बोर्ड लावला पाहिजे आणि अशा पद्धतीनं लोक जमवण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांनी आज या ठिकाणी केलेला आहे. मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे, सत्तेत राहताना कामं करा, तुम्ही कितीही कामं करा, मला माझा काही दुजोरा नाही आहे. परंतु कायमस्वरूपी मला निष्क्रिय म्हणणे, माझी माळ गंध, माझ्या वारकरी संप्रदायावर आक्षेप घेणे, आपली वाट लागत चाललेली आहे. कारण माऊली तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळं मी या ठिकाणी तालुक्यामध्ये छोट्या कामापासून तर मोठ्या कामापर्यंत या ठिकाणी यशस्वी होत चाललेलो आहे. भविष्याच्या येत्या 6 महिन्याच्या काळात अनेक मोठी कामं आपल्या तालुक्यामध्ये मंजूर होणार आहेत. यांना कधी ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता आला नाही, यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, यांना तिन्ही नगर परिषदेचा कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, पूर्व भागाला पाणी देता आलं नाही, पश्चिम भागाचे बंधारे बांधता आले नाही. 15 वर्षात भीमाशंकरसाठी यांनी प्रशब्द काढला नाही. गेल्या हे आमदार असताना तहसीलदारांचे अधिकार ट्रस्टनी काढून घेतले, त्याबद्दल बांधता आलं नाही. भीमाशंकरच्या एकाही मिटिंगला कधी ट्रस्टच्या गेले नाही. भीमाशंकर यात्रेच्या वेळेस त्या ठिकाणी नियोजनाची बैठक कधी घेतली नाही. आणि भीमाशंकरबद्दल 15 वर्षात एकही रुपया न आणणारे हे माजी आमदार आज भीमाशंकरबद्दल बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. कारण त्यांनी यापूर्वीच 15 वर्षाच्या काळात खेड तालुक्यातून जरी बरीचशी अडचण होती, इतर तांत्रिक अडचणी होत्या, तर भीमाशंकरला रस्ता जोडणं गरजेचं होतं. आपलं अपयश झाकण्यासाठी शेजारच्या नेत्यावर आपण आगपाखड करणं किती चांगलं आहे. त्यांनी 15 दिवसापूर्वीच आपल्याला ऐऱ्यागैरे म्हटलेत, याची जाणीव आपण ठेवा. आणि त्यामुळं आपलं अपयश झाकण्यासाठी 15 वर्षात आपलं काही करता आलं नाही म्हणून आज मी रात्रंदिवस प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी असेल, सर्व जिल्हा परिषद सदस्य आमचे, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती, पंचायत समितीचे सर्व सदस्य, मार्केट कमिटीचे सदस्य, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामन अण्णा सातकर असतील, संस्थांचे पदाधिकारी असतील,
आम्ही सर्व मंडळी रात्रंदिवस या ठिकाणी छोटी मोठी कामं करत आहोत आणि मग आज यांच्याकडे एकही संस्था राहिलेली नाही आहे. हे विधानसभेला पडले, लोकसभेचा प्रतिनिधी यांच्या विचाराचा नाही आहे, मार्केट कमिटी यांच्या विचाराची नाही आहे, पंचायत समिती यांच्या विचाराची नाही आहे, खरेदी विक्री संघ यांच्या विचाराचं नाही. राहिली ती फक्त 6 महिन्यासाठी PDCC बँक राहिलेली आहे. त्याच्यामुळं एखादा दिवा जर विजायचा असेल तर ती वाद म्हणजे प्रज्वलित होते ज्या मोठ्या प्रमाणात, तसं आज प्रज्वलित हा कार्यक्रम करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. परंतु ही तुमची संचालक पदाची वाद आता विझणार आहे. तुमची स्वप्न असतील की PDCC बँकेवर आता मी माझ्या विचाराचा माणूस आणेल, तुम्ही ते स्वप्न विसरून जा. दमदाटी करायची भाषा सोडा. आपण स्वतः गुंड आहेत, आपण स्वतः त्या ठिकाणी खंडण्या मार्ग आपल्या MIDCतून जमा केलेल्या आहेत. कुणाला त्रास दिल्यात, कुणाच्या जमिनी बळकावल्यात, तुमच्या 307च्या किती केसेस चालू आहेत, तुमचे केसेस तुम्ही कशा पद्धतीनं काय काय उद्योग करतायत नेहमीच मी सांगितले. आणि मग मधीच ते झाकण्यासाठी तुम्ही माझ्या केसवर येता. ती केस माझ्यावर इलेक्शन पिटिशनची शांताराम देशमुख यांनी दाखल केली. कालच त्या ठिकाणी तारीख होती, यांना त्या ठिकाणी पुरावे देता आले नाही. गेले 3 महिने एकच कागद घेऊन, खोटा कागद, त्याचा वॉटरमार्क काढलेला खोटा कागद घेऊन असतात. कोर्ट त्यांना सांगते अरे बाबा याचा पुरावा द्या. ते म्हणतात नाही आम्हाला दरोज्यात सापडलं, याचा काय पुरावा द्यायचा. त्याच्यामुळे आता परत त्यांनी 1 महिना वाढून मागितला. म्हणजे यांचा केविलवाना प्रयत्न आम्ही उलट कालच त्या केसचा निकाल लागला असता यांच्या विरोधात. आणि त्यामुळं तालुक्याला भासवण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे. खरेदी आपल्या बँकेवर तुमच्या विचाराचा संचालक होण्याचा विचार तुम्ही करत आहात. तुमच्या पुतण्याला आता तुम्ही लॉन्च करण्याचा विचार मी लोकांकडून ऐकतोय. परंतु आपल्या पुतण्याची समाजामध्ये काय प्रतिमा आहे, आपण दुसऱ्याला त्या ठिकाणी गाडी खाली घालून निघून येता. आणि असे अनेक उद्योग तुम्ही MIDCत इतर सगळ्या गोष्टीत करताय. आणि एवढं सगळं असताना तुम्हाला त्यांना स्वीकारतील नाही स्वीकारतील मला माहीत नाही. पण आम्ही जी सगळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय मंडळी विधानसभेला जसे एकत्र राहिलो, त्यापैकी काही अंशी 1-2 काही गोष्टी वगळता आम्ही सर्व मंडळी एकत्रित आहोत. बँकेच्या वेळेस आम्ही सर्वजण एक दिलानं एक उमेदवार त्या ठिकाणी देणार आहोत. आणि सगळ्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर खेडचा संचालक हा आमचाच या ठिकाणी होणार, हे मी आज खामटोकपणे सांगतो. कारण यांच्या पाठीमागे सहकार राहिलेलं नाही आहे. मार्केट कमिटीच्या वेळेस साधे नवखे उमेदवार हे 2ऱ्या 3ऱ्या पहिल्या क्रमांकावर राहिले. परंतु हे 15 वर्ष आमदार असताना सहकारत असताना यांना 8व्या 9व्या क्रमांकावर गेले होते. परंतु रात्रीची लाईट घालून 24 मतं अधिकाऱ्यांना गडबड केली. ती चौकशी आता त्यावेळेस लावता आली नाही, सगळे लोक बाहेर गेली होती. म्हणून तुम्ही 7व्या नंबरला 24 मतांनी निवडून आले. त्यावेळेसच तुमचं सहकार संपलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला झालेल्या वर्षभराच्या निवडणुकीत आपल्या विधानसभेला सुद्धा लोकांनी एवढ्या मोठ्या फरकाने तुम्हाला घरी पाठवलेले आहे. तुम्ही माझे आमदार म्हणून लोकांची सेवा करा. तुमच्या मला विचाराच्या लोक आहेत त्यांची सेवा करायची माझं काही म्हणणं नाही आहे. त्यामुळं तुमचं सहकारातलं मार्केट कमिटीच्या वेळेस अस्तित्व संपलेलं आहे. त्यामुळं PDCC बँकेला ज्या आपल्या मतदार सोसायट्या आहेत त्या मतदार सोसायट्यापैकी 15% सोसायट्यासुद्धा तुमच्याबरोबर नाही आहेत. आज केवळ फक्त दाबदडप करून आज तुम्ही लोकांना या ठिकाणी आणायला लावलं. त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की मी कार्यक्रम आयोजित केला. शताब्दी ती बँक तुमची नाही आहे. ती बँक खेड तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब, कामगार, सर्व्हिसमन, संस्था यांच्या जीवावर आज ती शाखा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुढं चाललेली आहे. ज्यांचं योगदान त्या ठिकाणी लागलं, साधं पत्रिकेवर त्यांचे ते हयात नाही आहेत, परंतु फोटो तरी त्यांचे त्या पत्रिकेवर असणं गरजेचं होतं. त्यांचा नामोल्लेख केला तुम्ही तिथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांचे फोटो असणं गरजेचं होतं. आणि हा एक आनंदाचा कार्यक्रम खेड तालुक्याच्या आणि खेड शहराच्या हिशोबाने होता. ज्या शहरात हा कार्यक्रम होतोय तिथल्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षाचा सुद्धा त्या पत्रिकेत तुम्ही नामोल्लेख केला नाही. तुमच्याच फक्त जवळच्या मंडळींचा, कुटुंबातल्या व्यक्तींचा त्या ठिकाणी नामोल्लेख केला. तो कार्यक्रम तुमचा नव्हता. त्यामुळं या ठिकाणी खऱ्या अर्थानं तालुक्याच्या वतीनं तर आज सभा चालू असताना आम्ही निषेध करण्याच्या विचारात होतो, परंतु आदरणीय दिगंबर दुर्गाडे साहेब, आदरणीय बाबासाहेब पाटील यांचा आदर आणि बँकेचा आदर त्या ठिकाणी होता, म्हणून त्या ठिकाणी आम्ही
तो निषेध व्यक्त केला नाही. हे म्हटले की ते म्हटले राडा करणारे अशी आमची संस्कृती नाही आहे. राडा करणे ही तुमची संस्कृती आहे. तुम्ही किती राडे केलेत आणि किती खुनात तुम्ही सामील आहे आणि तुम्ही कधी जेलला जाणार हे तालुक्याच्या लोकांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळं तुम्ही तुमचे दुष्कृत्य, तुमची पापं झाकण्यासाठी परत माझ्यावर बोलू नका. तुम्ही कायम म्हणता की समोर या. कधी मी समोर यायला तयार आहे, विकास सांगायला पण तयार आहे. तुम्ही काय केलं नाही, तालुक्याला कसं फसवलं हे सांगायला पण कधी तयार आहे. त्याची तारीख ठरवा, मी तुमच्या समोर येतो. आणि तुम्ही सांगता की समोरासमोर या. तुम्हाला उद्या 2 हात करायचे असेल तर माझी ती संस्कृती नाही आहे. परंतु परमेश्वरच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही सांगता की महिला ब्रिगेड बोलवलं. तुमच्यात जर ताकद आहे तर तुम्ही स्वतः लढा ना. महिलांना उद्या आम्ही आलो असतोच समजा, तर उद्या तुम्ही तुमची ताकद दाखवायची ना. म्हणजे याचा अर्थ महिलांना पुढं करता म्हणजे तुम्हीच हातात बांगड्या घाला ना. तुम्ही महिलांना जर पुढं करणार होते, तुमच्याच तोंडाने बोलताय, तर तुम्ही उद्यापासून बांगड्या भरण्याची तुमची लायकी आहे. त्यामुळं माझी आमदाराला माझं सांगणे, परत आमदार या नात्यानं माझ्या नादी लागू नका. मी आत्तापर्यंत गेले 6 महिने तुमच्यावर बोललो नव्हतो. आता मागं पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जी खोटी कामं ही केली नाही ती केली नाही, मी पुराव्यासहित या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आहे. राहिला विषय भीमाशंकरचा. भीमाशंकरला मी आमदार झाल्याच्या नंतर पूर्वी स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या कालावधीत 2018ला 17-18ला मुनगंटीवार साहेबांच्या काळात आराखडा झाला होता. भाऊंनी त्यावेळेस जवळजवळ 48 कोटी रुपयाची कामं मंदिर परिसरात त्या ठिकाणी समाविष्ट होती. आणि पर्यटन आणि फॉरेस्टच्या इको टुरिझमच्या माध्यमातून आपल्या कोथरूडपर्यंत 7 मोऱ्याने रस्ता झाला होता. तुम्ही कमीत कमी त्यानंतर आधी आमदार होते, त्या मोऱ्यांवर कमीत कमी खडीकरण करून तिथपर्यंत तर रस्ता करायला पाहिजे होता. तिथं कोणती अडचण नव्हती. आत्ता त्या रस्त्याला सुद्धा इको टुरिझममधून कोथरूडपर्यंत त्या ठिकाणी रस्ता होणार आहे. तिथून पुढं रेल ट्रॅकनी लोक भीमाशंकरला जाणार आहे. मध्ये धबधबे आहेत, त्यालासुद्धा कोटेश्वर मंदिराचा विकास होणार आहे. 33 कोटी रुपये त्या ठिकाणी प्रस्तावित करून त्याची कामं सुरू झालेली आहेत. दुसरा मुद्दा, त्या ठिकाणी आता आपल्या बोरगिरी निगडाळे या रस्त्याला सुद्धा आता पैसे पडलेले आहेत. आणि त्या माध्यमातून आपला जो 172 कोटीचा तिसरा आराखडा आत्ता झाला, तर तिसऱ्या आराखड्यामध्ये 172 कोटीचं जे काम आहे ते भीमाशंकरवाडी आपल्या खेड तालुक्यात तिथं होणार आहे. त्यामुळं दुसऱ्या आराखड्यामध्ये 33 कोटी रुपये बोरगिरी परिसरात आणि जंगलामध्ये भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी आहेत. आणि 92 कोटी रुपये मंदिर परिसरात पायऱ्यांपासून जो खालचा भाग आहे त्या ठिकाणच्या डेव्हलपमेंटसाठी. असे जवळजवळ 350 कोटी आपल्याला 650 कोटी रुपयाचे 3 आराखडे झाले त्याच्यात आले. त्या दिवशी सुनेत्राबाईंनी स्वतः होत्या, मुख्यमंत्री महोदय आदल्या दिवशी होते. त्यांच्यासमोर पहिल्या दिवशी हे काय मुख्यमंत्री महोदय होते तेव्हा नव्हते, दुसऱ्या दिवशी सुनेत्राबाईंनी आल्या तेव्हा होत्या. परंतु त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तक्रारीच केल्या. आमचा विकास करून द्या असं नाही बोलले, तक्रारी केल्या, तक्रारी सांगितल्या. परंतु आर्किटेक्टनी ज्यावेळेस आढावा दिला त्यावेळेस त्यांच्यासमोर आर्किटेक्टनी सांगितलं की एवढी कामं 350 कोटीची खेड तालुक्याच्या हद्दीत या ठिकाणी झालेली म्हणजे प्रस्तावित आहेत, काही चालू आहेत, काही टेंडर प्रक्रियेत आणि काही आता होतील. आणि मग त्यामुळं यांच्या समोर सुनेत्राबाई समोर सांगून हे अजून भीमाशंकरबद्दलच बोलत असतील तर माझ्या कालावधीमध्ये या पहिल्या आत्ता 2 नंबरच्या आराखड्यात 100 कोटी, आत्ताच्या आराखड्यात 172 कोटी आणि सुरेश भाऊंच्या काळात जवळजवळ 48 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात असे 300-325 कोटी रुपये या ठिकाणी आलेत. यांना ते माहीत नाही कोणतं काम मंजूर आहे काय, फक्त आपल्या वाट्याला काय आलं नाही म्हणून 2-5 बगल बच्चे कोणाला दारू पाजून, कुणाला पैसे देऊन, कुणाला काहीतरी कुठंतरी छोट्या इकडं हे बोलवायचं. त्यांचे एक जवळचे पाहुणे आहेत ते त्यांना दारू पाजतात, पैसे देतात, बोलायला लावतात. परंतु आम्ही त्यांना उत्तर देणार नाही. फक्त आज हे बोलल्यामुळं उत्तर देण्याची वेळ आली. मला त्यांना सांगायचे की भीमाशंकरची जी उर्वरित कामं आहेत ती कामं त्या दिवशी सुनेत्राबाईंच्या समोर, मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आम्ही 2 दिवस मांडली. हे तिथं उपस्थित असताना सुनेत्राबाईंनी म्हटल्या की मोहिते पाटील, तुमच्या आमदारांनी मला जी कामं सांगितलेत ती मी हे विकास आराखडा म्हणजे कुंभमेळा पूर्ण होईपर्यंत करून देणार. त्यांच्या समोर उलट सांगितलं त्यांनी. म्हणजे यांना पक्षात किती मान आहे. विद्यमान आमदार कोणत्याही पक्षाचा असू द्या, परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना त्यांना मान देणं हे क्रमप्राप्त असतं. त्यांनी मला मानानेच त्या दिवशी सन्मान दिला आणि खेड तालुक्याचे काम, उर्वरित कामं करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आता इतर काही गोष्टींवर ते बडबड करत बसतात, इतर माझ्या पुन्हा व्यवहारावर येतात.
तुमच्याकडं माझे पूर्वी तुमचे कॉलेज जी झाली याची वाळू, त्याची खडी, त्याचे मुरोम, तुमच्या मशिनरी कोणाकडून आल्या त्याची बिलं दाखवा आता लोकांना. अख्ख्यांना लुटलं तुम्ही, अक्षरशः स्वतःचा बंगला बांधला. तिथं त्या मार्केट कमिटीमध्ये 35-25% आबोनी टेंडर करायला लावली. सभापतीकडून जवळजवळ 1 कोटी रुपये काढून घेतले. ती चौकशी तुम्ही थांबवली आणि मग तुम्ही या संस्थेला मार्केट कमिटीला लुटलं. तुम्ही लोकांना जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना लुटले. लोकांकडून तुमच्या 15 वर्षाच्या काळात कॉन्ट्रॅक्टराकडून टक्केवारी घेतली. आता तुम्ही कुठं कमवायला गेलते? आत्ता ते आज म्हणले की हे कुठं कमवायला गेले होते. मी आता दीडच वर्ष झाले. आता 19 महिने आता मला पूर्ण होतील आमदारकीला. मला माझ्यावर टीका करतात हे कुठं कमवायला गेले होते, पण यांना तर कमवायला कुणीच नाही आहे. आणि मग हे कुठं कमवायला गेले ते कंपन्या यांच्या गाड्या घोड्या, यांच्या 2-2 गाड्या आता 2.5 कोटीच्या, 2 गाड्या यांच्या घरापुढं पूजा झाली दिवाळीच्या काळात. त्या कुणाच्या होत्या? त्या कुणी दिल्या? आणि ती दुसरी गाडी कोणाची होती यांनी तालुक्याला सांगावं ना. म्हणून मी त्यांना मागं पूर्वी भरपूर बोलण्यासारखे आहे. या तुम्हाला पुनर्वसनचा प्रश्न सोडवता आला नाही. अरे भामास्केरचं धरण तुम्ही विकून खाल्लं. शेती प्रयोजनार्थ असणारं धरण कॅनॉल रद्द केला. त्या कॅनॉलच्या जागांवर तुमच्या बगलबच्च्यांनी शेड बांधली, तिथं प्लॉटिंग केलं. तुमचीच लोक आहे ना ती. आणि पाणी कुणाला दिलं? खेड तालुक्याला राखीव ठेवायचं सोडलं. पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेला 2012 आणि 2013ला तुम्हीच आमदार होते. त्यावेळेस ते किती रक्कम त्याच्यात मिळाली? त्यावेळेस इलेक्शनच्या अगोदर आम्ही 10 वेळा विचारलं. आपले सहकार नेते नानासाहेब टाकळकरांनी विचारलं. तुम्ही आत्तापर्यंत उत्तरच दिलं नाही. इनरकॉनमध्ये तुम्ही झाडं तोडली. त्यावेळेस तिथे किती इनरकॉनकडून पैसे घेतले? अरे प्रोजेक्ट तुमच्या आशीर्वादानेच झाले ना. शेतकऱ्याला, तालुक्याला फसवलं, MIDCत फसवलं, SEZमध्ये फसवलं. त्याच्यामुळं जास्तीचं बोलायला लावू नका. मला या तालुक्याचा विकास करायचा आहे. मी आमदारकीपूर्वी जी शब्द दिलेत ते माझ्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा राहील. आज तुम्ही प्रत्येक त्यांचं भाषण ऐका, मी केलं, तुम्ही काही केलेलं नाही आहे. बँक ही पहिल्याच मंडळींनी डेव्हलप केलेली आहे आणि तालुक्याच्या लोकांच्या याच्यावर पैशावर ती बँक चालली, तुमचं काहीच नाही आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुमच्या त्या आपल्या भामास्केरच्या त्या कॅनॉलमध्ये येणारा 358 खराबडीचा गट नंबर कुणी विकला हे ते एकदा त्यांना म्हणा सांगा उत्तर की तुम्ही कुणी काय केलं ते. त्यामुळं हे पूर्ण या तालुक्याची चोरी करणारे एक चोर आहे. अजूनही एक चोरी त्यांनी केली, ती 8-10 दिवसामध्ये तिची चौकशी चालू आहे. आपल्या एका गोष्टीची मोठी चोरी त्यांनी केलेली की एवढ्या मोठ्या लोकप्रतिनिधीला एवढ्या ठिकाणची मी आता ते डिटेलमध्ये आता 8-10 दिवसात सांगेल, परंतु त्याचा सगळा आढावा आल्याच्यानंतर त्या ठिकाणी सांगणार आहे की अजूनही पण छोटे त्यांना काही गोष्टी पुरत नाही, अजूनही त्या चोरीच करतात. त्याच्यामुळं यांनी या तालुक्याची चोरी करून हे मोठे झाले. त्याच्यामुळं यांना बोलण्याचा राईट नाही आहे. तुम्हाला काय करायचं तालुक्याचा नक्की विकास करा. पण मी आमदार आहे, हे तालुक्याच्या जनतेने मला दिलेलं पद आहे. त्या जनतेने मला सांगावं की तुमचं चुकतं आहे. मी जनतेचं ऐकेल, तुमचं ऐकायला मोकळं नाही आहे. आज मी तुम्हाला या प्रेसच्या माध्यमातून हे उत्तर देत आहे आणि PDC बँकेच्या कार्यक्रमाला तुम्ही घरगुती कार्यक्रम समजून त्या ठिकाणी तो कार्यक्रम केला. त्याबद्दल तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, सर्व संस्था, सर्व पदाधिकारी, आमचे सर्व हितचिंतक सर्वांच्या वतीनं तुमचा स्वतःचा निषेध करत आहे. स्वतःची किंवा त्यांच्या बगलबच्च्याची जर कुठं कानावर आली की अशा पद्धतीनं महिला ब्रिगेड म्हणजे जो 2 नंबरला वापरला जातो तो जर यांनी वापरला तर हे स्वतः जरी असले तरी यांना सुट्टी देणार नाही आपण. कारण ह्या ब्रिगेडमधल्या काही महिलांनी मागच्या काही काळामध्ये पत्रकारांवर सुद्धा हल्ले केले, ज्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. एका पत्रकारावरती हल्ला झाला होता चाकणमध्ये. तर ह्या प्रवृत्ती बऱ्याचदा पोलीस स्टेशन आणि राजकारणी यांच्या पाठबळावरती या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर आता तुम्ही कशा पद्धतीने आता त्याच ब्रिगेडच्या काही महिला तिथं होत्या असं मी ऐकलं. तर आता तुम्ही कसं कोण होतं हे काय आपण पाहायला गेलेलं नाही आहे, पण त्यांची संस्कृती अशी आहे की अशा पद्धतीनं प्रेशर टॅक्टिस करायची, जागा लुटायच्या, प्रेशर आणायचं, ही त्यांची संस्कृती आहे. जर इतकं चांगलं आहे आणि ते पण आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आपल्या तालुक्याचं वैभव आहे भीमाशंकर. त्या ठिकाणी ते एकच म्हटले ही वादविवाद घालू नका. म्हणलं माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही वाद कोणतेच घालत नाही आहे. त्यांनी एकच सांगितलं की जी 12 ज्योतिर्लिंग देशात आहेत त्याच्यात 1 नंबरचं ज्योतिर्लिंग भीमाशंकर मी करणार. त्यामुळे तुमची जेवढी कामं आहेत
त्या कामाचे सगळ्याचं प्रपोजल घेऊन माझ्याकडे या. त्या कालावधीमध्ये वळसे पाटील साहेब गाडीने खाली घेतले, त्यांना माहीत नव्हतं म्हणून ते वर आल्यावर त्यांना म्हटले की मी बाबाजीला एक प्रपोजल दिले. ते प्रपोजल असं होतं की मी 12 ज्योतिर्लिंगापैकी 1 नंबरचं ते ज्योतिर्लिंग करून देणार आहे. तुम्ही जेवढी कामं मला सांगाल तेवढी कामं हे करून देऊ. आणि त्यानंतर जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपये आता या अधिवेशनामध्ये पुरवणी बजेटमध्ये त्या प्रपोजलमध्ये वाढणार आहेत कामं, आणि ती खेड तालुक्याचीच वाढणार आहे.